आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दौंड तालुका कानगाव येथे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते भानुदास शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी दिनांक 16 ऑगस्ट रोजी पासून सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू केले आहे। यामध्ये पाटस आणि कानगाव प्रदूषणयुक्त कंपन्या बंद करण्यात याव्यात, शेतकऱ्याचे पूर्णपणे कर्ज माफ करावे, उजनी धरणात गेलेल्या जमिनी मूळ मालकाला परत मिळाव्यात, दौंड तालुक्यातील नळ पुरवठा योजना लवकरात लवकर सुरळीत कराव्यात, अशा एकूण 10 मागण्या यासाठी आमरण उपोषण रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू केले आहे। वास्तविक पाहता गेले 6 दिवस उपोषण सुरू असून भानुदास शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे खालावली असून या उपोषणामध्ये शिंदे यांचे बरं वाईट झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील असे उपोषणकर्ते शिंदे नातेवाईकांकडून बोललं जात आहे, अशी माहिती सयाजी मोरे यांनी दैनिक संध्या पुणे प्रतिनिधी संजय सोनवणे यांना दिली आहे। आज दौंड तालुका कानगाव येथे उपोषणाला बसल्यात भानुदास शिंदे। तर आपण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काय सांगू शकाल की उपोषणाच्या मागण्या काय आहेत आणि आज 5 दिवस होऊन गेले, 6वा दिवस सुरू आहे। रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते भानुदास शिंदे आज 6वा दिवस आहे। परिस्थिती त्याची अत्यंत खालावलेली असताना सुद्धा सरकार आणि शासन आणि प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, म्हणून मी प्रथमतः या शासनाचा निषेध करतो की जेणेकरून पार माणूस आता मरणाच्या उंबरठ्या उभा असताना सुद्धा जर आपण याकडे दुर्लक्ष करत असाल तर याच्यासारखी वाईट बाब कोणती नाही। लवकरात लवकर सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मी आपणाला या माध्यमातून विनंती करत आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, असं ज्यावेळी फडणवीस विधानसभेच्या निवडणुका असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 म्हणून शेतकऱ्यांची मते घेतली आणि आता मात्र त्यांना विसर पडलेला आहे। दुसरी मागणी आमची आहे की कानगाव येथे श्री सिमेंट कंपनी आणि अदानी सिमेंट कंपनी यांचं जे वाढतं प्रदूषण आहे आणि आमच्या गावातील तरुणांना इथं रोजगार निर्मिती व्हावी, आणखी उद्योगधंद्यासाठी चालना मिळावी आणि कानगावातील ज्या ग्रामपंचायतच्या ना हरकत दाखले घेऊन ते व्यवस्थितरित्या करावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। त्याकडे इथं जर जवळ हाकेच्या अंतरावर सिमेंट कंपन्या आहे, तहसीलदार साहेबांनी जर या लोकांना बोलावून मध्यस्थी करून जर मार्ग काढला तर तो मार्गसुद्धा निघू शकतो, परंतु त्याकडंसुद्धा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं जाते। चौथी जी वीज बिल माफी आहे ती 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत केलेली आहे, परंतु काही 4-5 शेतकरी एकत्र येऊन ज्यांनी कृषी पंप बसवलेले आहेत त्यांची कॅपॅसिटी 10 असेल, 12 असेल, 15 असेल, अशाही शेतकऱ्यांना ते माफ करण्यात यावं अशा प्रकारची विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आज गेली 6 दिवस झालं आमचे चळवळीतले सहकारी मित्र भानुदास शिंदे हे उपोषण करत आहे। दीदी काय नाव तुझं? स्नेहल भानुदास शिंदे। बरं, भानुदास शिंदे काय वडील आहेत का तुझे? हो, उपोषण करते, माझे वडील आहेत। बरं, काय सांगू शकेल आज 5 दिवस होऊन गेलेत उपोषणाला बसल्या, तर आता 6वा दिवस आहेत आणि सगळ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी किंवा योजनेसाठी तुझे वडील उपोषणाला बसल्यात। अनेक लोक आहेत ते उपोषण नाही बसले, पण तुझे एकटेच वडील उपोषणाला बसलेत गावातून, काय वाटतं तुला? म्हणजे काय गेली 20 वर्ष ते शेतकरी चळवळीत आहेत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ते नेहमीच कार्यरत आहेत आणि आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी भरपूर प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नांची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी। आज उपोषणाचा 6वा दिवस उगवला आहे आणि शासनाने या प्रश्नांची दखल घेऊन उपोषणास पूर्णविराम द्यावा आणि त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। जर त्यांच्या जीवितास काही धोका झाला तर त्यासाठी सर्वस्व शासन जबाबदार राहील। काय नाव काय आपलं म्हणले? माझं नाव सुनीता संजय जंजिरे, भानुदास शिंदे माझे भाऊ येतो। हां, आज उपोषणाला बसल्यात ते किती 5 दिवस होऊन गेले, आज 6वा दिवस आहे, तर काय सांगू शकाल वगैरे? 6वा दिवस आहे, त्याची तब्येत फार गंभीर झालेली आहे। आम्हाला वाटतं आता शासनाने काहीतरी दक्षता घ्यावा त्याची। आज 6वा दिवस आहे, त्याच्या पोटात काहीच नाही ना, मग आता तब्येत फार बिघडली त्याची। त्या काय मागण्या आमच्या नाहीत, त्या मागण्या शेतकऱ्यांसाठी येतं। शासनाने लवकरात लवकर त्याची दक्षता घ्यावी
असं आहे का? पण आता त्यांची तब्येत खालवत चालली आहे आता काय हो तब्येत खलवड चालली ना, मग आता काय त्याला काय करायचं, लवकरात लवकर त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. हे जर काय झालं कमी जास्त याला शासन जबाबदार राहील. हां नाव काय आपलं म्हणले? मी शालन जगन्नाथ मेटे, हां उपोषण करता माझा भाऊ भानुदास सुरेश शिंदे. हां आज उपोषणला बसल्यात 6 दिवस झालं, ते आज त्यांची प्रकृती खालवत चालली, आज तुम्ही भेटायला काय वाटतं, म्हणजे असं काय वाटतं? आता गेली 20 वर्ष तो शेतकऱ्यांसाठीच कार्यरत आहे. तर या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्यासाठीच, सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहेत. हां आज 6 दिवस झालं त्याच्या फोटोमध्ये काहीच नाही आहे. हं. तर लवकरात लवकर शासनाने त्याची दखल घेऊन त्याचं उपोषण सोडवावं एवढी शासनाला नम्र विनंती आहे. जर माझ्या भावाच्या जीवाला काही धोका झाला तर सर्वस्वी शासन जबाबदार राहील. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.